आज ये पदभार स्वीकार है और जो पहले हम लोगों ने काम करे ग्रुप में मिल के, इंशाल्लाह हम सब मिल के काम करने वाले हैं। हमारी जो काउंसिल है अंडरस्टैंडिंग की है कांग्रेस के साथ है, हम सब मिल के आए हुए हैं और सब मिल के अच्छे से काम करेंगे और परभनी शहर को रिजल्ट देंगे। हमारी जो टीम है रिजल्ट देने वाली टीम है, हमारे साथ जो आह्वान है, हमारा नेतृत्व तो बहुत सक्षम है। अंदार साहब है, खासदार साहब है, महापौर है, सब सक्षम है। इंशाल्लाह हम सब आह्वान को पूरा करेंगे परभणी शहर के। आम्ही त्यांना हे शुभेच्छा देतो, जे लोकांची मुंडे ते ठामपणे सभागृहामध्ये मांडतील आणि आम्ही त्याच्यावर योग्य ते उपाय करू निवारण। आता हे ते सभागृह पदभार घेतलेत, हीच एक मोठी जबाबदारी आणि आम्हाला नक्की अशी अपेक्षा आहे की भैया ते पूर्ण पाडतील, कारण जेणेकरून भैया एक्सपिरियन्स लीडर आहात। काही मनपाचे पद राहिलेले ते वेळेवर होऊन जातील। ते आम्ही ठरविलेलं आहे, त्या वेळेनुसारच होणार आहे। समन्वयाच्या बाबतीत बोलायचं म्हणल्यावर परभणी महापालिकेवर परभणीच्या जनतेने जो विश्वास टाकून शिवसेना मशाल या सगळ्या सन्माननीय सदस्याला जे निवडून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व परभणीकरांचे पहिले आभार मानतो आणि आमच्या सर्व मित्रपरिवार पक्ष काँग्रेस आम्ही जे संयुक्त लढलो, जो आम्ही एका जागी आलो ते एका विचाराने, एका जुटीने, एका ताकदीने परभणीची दिशा बदलून दाखवू। निश्चित या परभणीला जे आमदार राहुल पाटील साहेब व जिल्ह्याचे लाडके खासदार जाधव साहेब यांच्या नेतृत्वात जे आम्ही इथपर्यंत आलो, त्यांच्या मान सन्मान चिन्हाला सगळ्याला विश्वास देऊन परभणीकरांना स्वच्छ शहर, सुंदर शहर करून दाखवायची आमची सगळ्याची संकल्पना। महापौर साहेबाच्या नेतृत्वाखाली, सभागृह नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चित सगळेजण मिळून काम करू व येणाऱ्या काळामध्ये कचऱ्याचा असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा असो, निश्चित सर्व मार्गी लावून परभणीकरांचं मन जिंकून येणारे पुढचे 5 वर्षही हेच आम्ही सर्व सन्मान्य सदस्य राहू एवढी इच्छा व्यक्त करतो आणि आजच्या त्यांनी महापौर साहेबाला आणि सभागृह नेत्याला शुभेच्छा देतो सगळ्या सन्मान्य सदस्यातर्फे। एवढे बोलून मी माझे थांबतो। निवड झालेली आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ते फार अनुभवी नगरसेवक आहेत। आमच्या सगळ्यामध्ये जर बघितलं, तरुण आबोली असेल, सगळे तरुण नगरसेवक आहेत, त्याच्यामुळे सर्वात ज्येष्ठ नेते लाला आहेत आणि या परभणी शहराला ते त्यांचा संपूर्ण त्यांना माहिती आहे काय काम करायचं काय नाही आणि अनुभव नेते आहेत। आमच्या त्यांच्या सर्व नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत आहेत। आपण आताच बघितलं की महापौरांची जशी निवड झाली तितक्या धडाडीने ते काम करत आहेत। आपण सगळीकडे बघित आहेत की लोकांनी पूर्वी नाव ठेवले की असं केलं तसं केलं, पण आज पाहता आपण की जितक्या धडाडीने महापौर या ठिकाणी काम करत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी सभागृहाचे नेते आमचे लाला सुद्धा काम करणार आहेत। आपल्याला मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की ही जी नवीन महानगरपालिका या ठिकाणी आलेली आहे, हे सगळं तरुण मंडळी चांगलं काम करणारी आहेत आणि नक्कीच या परभणीचा बदल करणार आहेत। स्वच्छ परभणी, सुंदर परभणी आम्ही करणार आहोत आणि याचप्रमाणे आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं की ही परभणी जे लोक धूळ मुक्त करण्याचं आमचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। महापौर साहेब सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हिरारीनं काम करत आहेत। धूळमुक्त, स्वच्छ परभणी आणि सुंदर परभणी आम्ही करणार आहोत आणि यासाठी आपणा सर्वांचं आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य लाभल अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो।